जय श्रीराम मित्रांनो, कसे आहात सगळे? आज चाललो आपण आपल्या गावाला. नाशिकवरून थेट भुसावळला. आपली ट्रेन दुपारी बरोबर 2 वाजेला आहे, म्हणून आलो होतो जरा टाइमावर बस स्टॉपवर. पण भावांनो, निसर्गाचा खेळ तर बघा. इथं कडक उन्हाळा चालू आहे, घामाच्या धारा निघायची वेळ आहे आणि अचानक ढग दाटून आलं आणि टपक टपक पाऊस सुरू झाला. वरून सूर्यदेव पण विचार करत असतील की चाललंय काही नक्की. उन्हाळ्यात पावसाची मजा घ्यायला पण फक्त नशीब लागतं भावा. नाशिक रोड रेल्वे स्टेशनला इथे तर पावसाचा एकही थेंब नाही हो. एकदम सुका कारभार. वरून राजा पण आपली फिरकी घ्यायला लागलाय. तर फायनली आपला प्रवास सुरू झाला आहे ना. आपण येऊन धडकलोय आपल्या नाशिक रोड रेल्वे स्टेशनला. बाहेर पावसाने थोडी हजेरी लावली होती, पण वातावरणात गारवा मात्र भारी आलाय बरं का. गाडी अजून प्लॅटफॉर्मवर यायची आहे, पण ही गर्दी बघूनच आतापासून पोटात गोळा यायला लागलाय. गाडी आली का चढायला तर काय खिडकीतून डोकायला सुद्धा जागा मिळते की नाही देव जाणे. आज तर गाडी तर फार कुस्ती खेळूनच आत घुसावं लागणार असं दिसतंय मला. अरे भावांनो, जरा विचार करा, गाडी किती सुसाट धावते. चुकून जर हात सटकला, पाय घसरला आणि खाली पडलो तर काय होईल आपल्या जीवाचं. घरी आपली म्हातारी आई बायको पोर आपली वाट बघताय. 2 तास उशिरा पोहोचू गावाला तर चालेल, पण असे जीवाची मुंबई करून प्रवास कशाला करायचा. अखेर तुमच्या भावाने कसरत करून गाडीत एंट्री मारलीस. देव पावला भाऊ. एवढा अफाट गर्दीत सुद्धा तुमच्या भावाला एकदम कडक सीट मिळाली बरं का. आता हवा खात खात मस्त प्रवास करायचा. आता थेट भेटू आपण आपल्या घरी व आपल्या गावाकडे. गावात पाऊल ठेवता आधी दर्शन घेतलं आपल्या घराजवळच्या महादेवाच्या मंदिराचं. भोळ्या शंकराच्या कृपेनेच प्रवास एकदम सुखाचा झाला. महादेवाच्या चरणी साष्टांग नमस्कार. चला तर मंडळी, नाशिक ते भुसावळचा प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम.